नमस्कार मंडळी, प्रेस्टीज रेसिपीत स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय दही वडा आणि तोही अगदी उडदाची डाळ न वापरता बनवलेला मऊ लुसलुशीत बनणारा दही वडा आहे। चला सुरुवात करूयात। सर्वप्रथम तर 1 कप मूग डाळ आणि 1 कप चणा डाळ आपण घेतलेली आहे। त्यांना आपण 4 ते 5 तास चांगलं भिजू द्यायचंय। आता बघू शकता इथे डाळ चांगली भिजलेली आहे आपली। तर यांना आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचंय। एकदम स्मूथ असा बॅटर आपल्याला याचं काढायचं आहे। थोडंसं लागेल त्या प्रमाणात, म्हणजे 1-2 चमचे जर पाणी लागत असेल तर आपण त्यामध्ये पाणी टाकून ते बॅटर करून घ्यायचं आहे। बघू शकता कन्सिस्टन्सी कशी आहे पिठाची, एकदम स्मूथ आहे, अजिबात दाणेदार नाही। तर आता या सगळ्या बॅटरला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता या बॅटरला आपल्याला एकाच दिशेने फिरवत चांगलं फेटून घ्यायचे, जेणेकरून त्यामध्ये हवा तयार होईल आणि आपलं पीठ हे फुगेल। बघू शकता की 5 मिनिट आपण फिरवून घेतलेला आहे आणि रंग आणि त्याची साईज सुद्धा डबल झालेली आहे। आता याला झाले की नाही किंवा आपल्याला तळण्यासारखं योग्य आहे की नाही पाहण्यासाठी पाण्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं। जर पीठ वर तरंगत असेल याचा अर्थ पीठ आपलं तळण्यायोग्य झालेलं आहे। तर आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊयात। चमचाभर आपण जिरं टाकून घेतलेलं आहे, आलं आणि त्याचबरोबर हिरवी मिरची असेल तर तीही तुम्ही त्यामध्ये टाकू शकता, परंतु लहान मुलांसाठी लागतं यामुळे मी येथे फक्त आलं टाकून घेतलेलं आहे। आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक वेळेस याला फेटून घ्यायचं आहे। यामध्ये आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा कशाचाच वापर किंवा इनोचा सुद्धा वापर यामध्ये आपण केलेला नाही। एकदम हाताच्या मदतीने चांगलं फेटून घ्यायचं, एवढंच त्यासाठी लागतं। आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हव्या त्या आकाराचे लहान मोठ्या साईजमध्ये आपण हे वडे बनवून घेऊ शकतो। बघू शकता मी छोटे छोटेच वडे बनवून घेतलेले आहेत, पण याचा फुगल्यानंतर हे दुप्पट साईजमध्ये मोठे होतात आणि याला चांगल्या प्रकारे गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला काढून घ्यायचं आहे। बघू शकता बनवायला तर सोपेच आहेत मंडळी, घरच्या सामानात बनवून तयार होतात आणि चविष्ट आणि पौष्टिक आहेत। सो नक्की ट्राय करून बघा। आता यांना साधारण तासभर तरी आपल्याला पाण्यामध्ये भिजवावं लागेल, जेणेकरून त्याचं जे ऑइल आहे ते निघून जाईल आणि ते सॉफ्ट होतील। यासाठी येथे आपण गरम अर्थात थोडंसं कोमट पाणी घेतलंय, चमचाभर मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आणि जे वडे बनवून घेतलेले आहेत ते वडे आपल्याला पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे टाकून 1 तासभर तरी झाकून ठेवायचे, जेणेकरून ते सॉफ्ट होतील। आता हे वडे तुम्ही साधारण 3 दिवस पाण्यामध्ये ठेवून खाऊ शकता, म्हणजे फ्रीजमध्ये जर ठेवले तर 3 दिवस हे चांगल्या प्रकारे जातात। आता याला आपल्याला झाकून ठेवायचे तासभर, झाकून ठेवा। जर खूप वर होत असेल तर त्यावर थोडंसं वजन जरी ठेवलं तरी चालून जाईल। आता इकडे आपण दही घेतलेलं आहे, चांगल्या प्रकारे त्याला फेटून घेऊयात, क्रीमी व्हायला हवं। त्यामध्ये साखर आवडीनुसार, मला ते गोड जास्त त्यामध्ये आवडत नाही त्यामुळे मी थोडीशी साखर टाकलेली आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। 1 तासभरानंतर बघू शकता हे वडे मस्तपैकी पाणी चांगल्या प्रकारे त्यामध्ये गेलेलं आहे। आता हे हलकंसं हाताने दाबत आपल्याला त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे, जास्तही जोरात दाबायचं नाही, नाहीतर हे वडे तुटले जातात। हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे, दह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। जितके आपल्याला खायचे आहेत तेवढ्या प्रमाणातच आपण दह्यामध्ये टाकायचे आहेत, बाकीचे उरलेले पाण्यामध्ये तसेच ठेवून द्यायचे आहेत। आता सगळे टाकून झालेले आहेत जेवढे लागणार आहे तेवढे, आणि व्यवस्थित आपल्याला दह्यामध्ये त्यांना कोट करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये कशामध्ये आपल्याला ज्यात खायचं आहे त्यामध्ये आपण त्याला काढून घेऊयात। इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। बघू शकता साईज दुप्पट झालेली आहे। आपण लहान आकारामध्ये काढले होते तळायला, परंतु त्याची साईज तळण्याने आणि नंतर पाण्याने दुप्पट झालेली आहे। दही आणखीन टाकून घेतलेलं आहे, वर ग्रीन चटणी टाकून घेऊयात, त्याचबरोबर चिंचे आणि गुळाची चटणी टाकून घेऊयात। हवा असेल तर कांदा, कोथिंबीर तुम्ही त्यावर टाकू शकता। बारीक शेव टाकलेली आहे आणि त्याचबरोबर थोडंसं जिरं पावडर, लाल तिखट आणि मीठ आपल्याला त्यावर टाकायचं आहे। हवा असेल तर चाट मसाला सुद्धा तुम्ही त्यावर टाकू शकता। अशा प्रकारे आपला हा सुपर सॉफ्ट टेस्टी असा दही वडा बनवून तयार झालेला आहे, तोही उडदाची डाळ न वापरता। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत खात राहा, खाऊ घालत राहा, मजेत राहा। धन्यवाद।